मुंबई विधान भवनात 2 जुलै रोजी परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक संघटनांसोबत बैठक पार पडली। यामध्ये वाहतूक पोलीस अधिकारी खासगी मोबाईल फोनद्वारे वाहनांचे फोटो काढून नंतर सोयीनुसार ई-चलान प्रणालीत अपलोड करत असल्याचा गंभीर मुद्दा मांडण्यात आला। यावर परिवहन मंत्री यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने कारवाईचे संकेत दिले। याच पार्श्वभूमीवर 3 जुलै रोजी अपर पोलीस महासंचालक वाहतूक यांनी सर्व पोलीस विभागांना खासगी मोबाईलचा वापर टाळण्याचे स्पष्ट आदेश दिले। या परिपत्रकाची सोलापूर शहर व जिल्ह्यात अंमलबजावणी व्हावी यासाठी भ्रष्टाचार विरोधी मंचने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। यावेळी संस्थापक अध्यक्ष सादिक शेख, जिल्हाध्यक्ष सादिक मुजावर, कार्याध्यक्ष मोहसिन बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य। आज या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी मंचच्या माध्यमातून सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे एक असा निवेदन देण्यात आला आहे की त्यामध्ये प्रमुख आमचा विषय असा होता की शासनाच्या वतीने दिनांक 3/7/2025 रोजी अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक यांच्या वतीने एक परिपत्रक निघाला आहे। त्यामध्ये मुंबई येथे अनेक संघटनांची परिवहन मंत्री यांच्यासोबत जे बैठक झाली त्यामध्ये अनेक संघटनांनी अशा पद्धतीने आपला रोष व्यक्त केला त्या बैठकीमध्ये परिवहन मंत्र्यांसमोर की महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात व तसेच अनेक तालुक्यात जे वाहतूक पोलीस आणि त्याचबरोबर जे ट्रॅफिक पोलीस कर्मचारी आहे यांच्याकडे जे स्वतःचा खाजगी मोबाईल आहे त्या खाजगी मोबाईलद्वारे ट्रॅफिक नियम तोडणाऱ्यांवर जे फोटो काढून ई-चलन करण्यात येत आहे त्याच्यावर अनेक संघटनांनी रोष प्रकट केला। त्यामध्ये परिवहन मंत्र्यांनी हे सगळे विषय ऐकून एक परिपत्रक करण्यासाठी त्या तारखेला 3/7/2025 रोजी असा परिपत्रक निघाला की ई-चलनसाठी कारवाई करताना स्वतःचा खाजगी मोबाईल फोनचा फोटो चित्रीकरण करिता वापर न करण्याबाबत। कारण थोडक्यात अशा पद्धतीने सांगण्यात आलं आहे की या परिपत्रकामध्ये जे ट्रॅफिक पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी यांच्या खाजगी मोबाईलद्वारे 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर अनेक वाहनांना जे चलन मोबाईलद्वारे करण्यात येत आहे त्याच्यावर तात्काळ बंदी लावावी म्हणून या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे। हे परिपत्रकची अंमलबजावणी सोलापूर शहर असो किंवा ग्रामीण असो या सर्व ट्रॅफिक पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी यांना काढण्यात यावं म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही आज या परिपत्रकद्वारे आमच्या संघटनेच्या माध्यमातून मागणी केलेली आहे। व तसेच सोलापूर शहर असो किंवा सोलापूर ग्रामीण या ठिकाणी सर्व जनतेला आम्ही आवाहन करतो आणि आमची कळकळीची तुम्हाला विनंती आहे की आपण देखील ज्या ठिकाणी पॉइंटवर कारवाई सुरू असतात आणि आपण 2 व्हीलर चालवत असताना, 3 व्हीलर, 4 व्हीलर चालवत असताना आपण देखील ट्रॅफिक नियमाप्रमाणे आपण गाड्या चालवावे। आपल्याकडे लायसन, पीयूसी व तसेच जे इन्शुरन्स आणि गाड्याला लागणारे जेवढे आपल्याकडे जे कागदपत्र आहे ते देखील आपण ठेवावे। आणि 2 व्हीलर चालकांना देखील माझी विनंती आहे की आपण देखील ट्रॅफिक नियमाचं पालन करावा। कारण आपण 3 व्हीलर ज्यावेळेस आपण जात असतो त्यावेळेस आपल्यावर कारवाई होते। तर आपण देखील पोलीस कर्मचाऱ्यांना, ट्रॅफिक पोलिसांना जर सहकार्य केला तर सगळी व्यवस्था चांगल्या पद्धतीने चालू शकते आणि आपल्यालाच फायदा आहे। अधिकारी यांच्याकडे जे आपण मागणी केलेली आहे अशाच पद्धतीने भ्रष्टाचार विरोधी मंचच्या माध्यमातून जनजागृतीचं काम आम्ही करणार आहे। एवढंच सांगून मी आपले 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।